तरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 30 डिसेंबर 2025 वार मंगळवार. तर आजचा धुळ्याचा लागण म्हैस बाजार दाखवायला आलो आहे मित्रांनो. भरपूर म्हशी आलेले आहेत. तर चला मग सुरुवात करूया मित्रांनो. बरेच लोक व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. किती महिन्याची दादा? 4-4.5 महिन्याची लागण आहे. काय सांगायला किंमत? 190 का? बरं. तर मित्रांनो 4-4.5 महिन्याची लागण आहे. 190 सांगायची किंमत. काय कमी जास्त होऊन जाईल ना व्यवहारात? बरं. किती आणले आहेत मग आज? 8 आणले आहेत का? बरं. तर 8 आणलेले आहेत मित्रांनो, बघू शकता. एक नंबर मोठ्या मापाची म्हैस आहे, एकदम क्वालिटीवाली. जर तुम्हाला खरेदी करायला यायची असेल तर मंगळवारचा बाजार असतो मित्रांनो. मंगळवारी तुम्ही या बाजाराला व्हिजिट करून खरेदी करू शकता मित्रांनो. म्हैस पूर्ण दाखवलेली मागून पुढे. बोला खाली पिसूड बोला द्यायचं म्हण मी कुणा कोला कसं तू बोल ना. हे केलं नाही हे काय बी म्हणलं नाही. खाली नाही दादा, खालीचा भाव वाढून पातळ गेला. आहे ती. अरे औरंगाबाद नाही का या रुपयाची मागणी दे मग. कशी मागितली काय कोण मागितली सांग बरं. बोलपाटीची या तू. किती महिन्याची ही? किती महिन्याची? 4 महिन्याची का? आहे का पसंत तुम्हाला? हो पसंत आहे. चांगली ना. करा मग हिचं व्यवहार. घ्यावं याचा मग याची घ्या ना. ए दीपक तर मित्रांनो 4-8 महिन्याची लागण आहे. 8 महिन्याची लागण आहे. किंमत तिची 1 लाखाच्या वरती सांगतायत. तर गिऱ्हाईकाने नाही सांगितलं, माग होते मित्रांनो. बाजार चांगला आहे पण आहे ना, म्हशींच्या किमती आहे ना लई काय पण सांगायला लागलेत आता. लाखाच्या वरती लागण म्हशी जर भेटायला लागतील तर मग काय फायदा आहे शेतकऱ्याचा खरेदी करून. किती 3 आहेत का? ती जनलेली का? बरं. किती दिला दूध? तिला 4 लिटर आहे. 4 लिटर आहे का? दोघं वेळचा 8 लिटर. किती दिवस झालं जाणायला? तिला 4था दिवस आहे. 4था दिवस. कितव्यामध्ये जनली आता ही? तिसऱ्यांदा जनली. तिसऱ्यांदा जनली का? ही पाळ काय खाली हेलय का? हा, याला आहे. हेलय का? बरं. काय सांगायला किंमतीची? तिथे सांगायचे 1,10,000. 1,10,000. व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार. मित्रांनो बघा 1,10,000 रुपये किंमत सांगताय भाऊ. आणि 8 झाले 2-4 दिवस जणायला. 4 लिटर दूध आहे. दोघं वेळचं 8 लिटर आहे. तर जर घ्यायचे असेल नंबर देणार भाऊचा, त्या नंबरवर संपर्क साधून खरेदी करू शकता. ही लागण आहे का? ती लागण आहे 8.5 महिन्याची. 8.5 महिन्याची लागण आहे. बघा मित्रांनो 8.5 महिन्याची लागण आहे. बरं. काय सांगायला हिची किंमत? 90,000. 90,000 रुपये. व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल. बरं. ही आणि तोलवर आहे. ही तोलवर आहे का? किती दिवस घेईल? ही 4-5 दिवस घेणार. 4-5 दिवस घेणार. काय सांगायला हिचं? 1,05,000. 1,05,000. कितव्यात जणली? तिसऱ्यांदा येईल. तिसऱ्यांदा. दूध बीत किती देईल? देणार ना एक टायमाचा 6 लिटर. एक टायमाचं 6 लिटर. बरं. बघा मित्रांनो नाव आणि नंबर सांगा तुमचा. मध्ये 87-88 30-17 एकोणचाळीस. बरं. तर शेतकरी बांधवांना जर म्हशी घ्यायचे असतील नक्की संपर्क तुम्ही साधू शकता. का 6 आहेत का? बरं. लागण किती द्यायच्यात? लागून नाही लागण आहे सर्व ताजे आहेत का? ताज्या. काय सांगणार हिचं? तिची 1,30,000 1,30,000 रुपये. बरं. ही किती दिवस झाले जाणायला हिला? तिला 5वा दिवस 5वा दिवस आहे का? किती देते दूध? आता ठीक आहे 5-5.5 5.5 ठीक आहे. बरं. कितव्यात जनली आता ही? तिसऱ्या जनली. तिसऱ्या जनली. बरं. काही व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार का? होईल का? बरं. आणि ही इकडची बाजूची? 1,60,000. ही कच्ची आहे का? हा तोलावरची ना. मग किती दिवस गेली? 5-7 दिवस घेईल का? साधारण किती लिटर दूध दिली? तिला 12 लिटर 11 लिटर आहे. 11 लिटर आहे का? बरं. 11 लिटर आहे मित्रांनो. हिच्यात पण व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल का? बरं. ही बाजूची? ही किती दिवस घेईल? 10-12 दिवस बाकी. 10-12 दिवस बाकी आहे. बरं. काय किंमत सांगायला याची? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये. कितव्यात जाणेल? तिसऱ्यात. तिसऱ्यात बरं. दूध बीत किती राहील? तिला बी 11 लिटर दूध येणार आम्हाला. एका टायमाला 11 लिटर दूध. बघा मित्रांनो म्हशी चांगल्या आहेत आणि गॅरंटीच्या म्हशी आहेत. यांच्याकडे मस्त म्हशी राहतात. ही बी तिसऱ्यात. बरं. तिसऱ्यात आहे ही. ही बी तिसऱ्यात. ही पण तिसऱ्यात आहे. ही पण 8-10 दिवस घेईल का? बरं. ही किती देईल दूध? तिला बी 7-7 लिटर आहे. 7-7 लिटर दूध आहे. बरं.
तर व्यवहारात तुमच्याकडे कमी जास्त होऊन जास्त जातं होऊन जाईल. बरं. तर तुमचं नाव आणि नंबर सांगा साहेब. भगवान मोंद्रू बेलदार फोन नंबर. 97 64 92 00 32. बरं. तर शेतकरी बांधवांनो नंबर दिलेला आहे, नक्की संपर्क साधून तो खरेदी करू शकता तुम्ही. फरक आहे म्हैस वस्तू चांगली डायरेक्ट माल आहे ही किती महिन्याची? टाकलेल्या म्हशी 3 महिन्याची 2.5 चेक झाली इथं फक्त. 2.5ची चेक झाली पक्की. हा. बरं. 2.5 लिटर दूध बी किती सांगायचं, किती सांगता हिचं? हिची 80,000. 80,000 का? करा ना मग हिचा व्यवहार चांगली. तिथे जंगलात 3 महिन्याची चेक केलेली. असं आहे का? व्यवहार करा चांगलं होईल. 2.5 महिन्याची पक्की तर. बोला भाऊ माग ना टप्प्याचं मैसरी. नाही रे भाऊ रे विचारून घे. नाही देऊ ना भाऊ रे. 1000 बी भेटत देऊन टाकतो आपण. नाही ना 75. नाही नाही ना मग म्हैस बी नाही भेटत ना. म्हैस बी ना तशी बोरे. म्हैस हलकी नाही ना. करा हो करा ना. चला बोल रे. वर बस पुढं. बघ ना जातीची म्हैस आहे ना बोरे. दूध आहे म्हशीला खाली 3 महिन्याची गाभण आहे. नाही नाव काढत पाहिजे ना भाऊ रे. आपल्याला 1000 बी उरले तर देऊन टाकतो आपण. डायरेक्टचा माल राहतो आपला. म्हैस चांगली जातीची म्हैस आहे. नाही माहिती चांगली माहिती काय हो, नाव नाही ठेवत. लावलं कळल्या त्या रुपयाला इथं गाभण आहे. मग गाभांचा काही फायदा व्हायला पाहिजे ना तिचा. 2 रुपये वाढून तर भेटायला पाहिजे गाभण म्हणून. विचारून घ्या सल्ला करा. पुढं आधा कर का मारा ना थोडा. फिरव ना सांगा पुढून. नाही असं फिरवा. व्हिडिओ मध्ये आली पाहिजे चांगली. जातीची म्हैस आहे दादा. 80च्या 90 च्या चालल्या म्हशी आता मस्त. म्हैस चांगली आहे. म्हैसला काही कोण नाव ठेवणार नाही. वस्तू चांगली काय वांधा जातीचे पैसे होते कवा बी. बरोबर. सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे नाव काढा भाऊ. बोला बोला पटपट बस चला. इथून टाकायचे आपल्याला काही गरज ठेवायची. हा भाडे तोडे आपण घ्यायचं बोला. हाय नोट दे रे. दे रे भाऊ नोट दे रे ती. द्या नोट. बोला समाधान बाहेर घे. बोल. दे रे भाई. 65 कोटीतला जीपे ना. बस द्यायचा टॅपा आपण. तुम्ही व्यवस्थित घालून घ्या. का हो लागा नाही का? 5 महिन्याची का? काय किंमत सांगायला? किती किंमत म्हटलं? 75,000 का? कुठलं गाव आपलं? आपलं लोणंद. शेतकरी का आपण? व्यापारी आहेत का? बरं काय कमी जास्त फायनल किती मध्ये येईल? सांगायचे असतात ते हां 75,000 ते मॅडम होऊन येतो 2-4 असं आहे का? चांगली म्हैस. फोन नंबर सांगा तुमचा वाला. माझा 76 76 20 20 11 11 24 85. 24 85. तर मित्रांनो बघा लागण किती महिन्याची सांगितली मी? 5 महिन्याची. 5 महिन्याची सांगितलेली. व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे आपण पाहू शकता. म्हैस चांगली तर नक्की संपर्क करून खरेदी करू शकता तुम्ही. सध्या लागण म्हशींचे रेट पण लई हाय होऊन गेलेले आहेत मित्रांनो. तर बघून घेऊ शकता तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर. या ठिकाणी व्हिडिओ समाप्त होतो मित्रांनो. जय जवान जय किसान. धन्यवाद.